ऑर्केस्ट्रामध्ये देऊ शकतात, पण ऑर्केस्ट्रा जगाने सुगम संगीत मध्ये देतात. जसं पिया तू अब तो आजा एक गाणं घेतलं सुगम संगीत मध्ये देणार, तर तबल्यावर का वाजवणार? मी असं म्हणत तुलना करत नाही, एक सांगा दोन्ही क्षेत्र वेगळे आहे. तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो, सुगम संगीत आणि ऑर्केस्ट्रा हे दोन्ही वेगवेगळे क्षेत्र. आणि सुगम संगीत हा बैठा कार्यक्रम आहे. आजकाल लोक खुर्च्या बसूनच कार्यक्रम, त्यालाही माझा काही विरोध नाही. तर बसून बसून किती वेळ बसणार? आणि सुगम संगीत ठेवताही अशा ठिकाणी ठेवतात तर लग्नामध्ये सुगम संगीत कोण पाहते कोण जाते, जोपर्यंत लग्नाला तोपर्यंत एक ते 2 जण होतं. तिथं बसणारे प्रतिनिधी जोपर्यंत राहत नाही तुमच्या समोर, तुम्ही कला काय सादर या कलेसाठी लोक आवश्यक आहेत. लोकांच्या मनात कशा प्रकारची गाण्याची तलबीचे सुरत, ते गाणे चेहरे पाहून तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आपण जे गाणं म्हणलं नजर फिरवली तर याला हे गाणं आवडलं पाहिजे. ही जोपर्यंत स्टेजवरच्या कलाकारांना जाण येत नाही, जो ऍक्टर राहतो हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. आमच्याजवळ तर गाणे भरमसाठ तयार करतात. हा प्रकार आपल्याकडून सुरू शकेल. सुगम संगीत म्हणजे तुम्ही काही द्या, एखादी जुनी मागणी जुनं गाणं राहते तर देतात ते. ऑर्केस्ट्राचं तसं नाही, कधी कव्वाली म्हणते, कधी काही म्हणते, कधी काही म्हणते, असा प्रकार. ऑर्केस्ट्रामध्ये सर्वच चालतं, सुगम संगीत मध्ये नाही. छान आहे, म्हणजे एकंदर उत्तम उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. शरयू, नेक्स्ट प्रश्न आपला. कोणाला आणखी विचारायचे आहेत? एकंदर प्रश्नोत्तरांचा पण हा भाग अतिशय चांगला झालेला आहे. आमचे रसिक श्रोता या ठिकाणी मोकळे झाले आणि पुढील सत्रात आमची शरयू सांभाळते. नक्कीच 50 वर्षांचा जो अनुभव आहे त्यांचा गाणगा संगीत क्षेत्रातला, ऑर्केस्ट्रामधला, तो प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ओतप्रोत असा त्यांनी उतरवलं आहे सगळ्यांमध्ये, असं मला तरी वाटतं. आणि एकता त्यांनी खूप सुंदर अशी मुलाखत घेतलेली आहे आणि निश्चितच आपल्या प्रश्नांचे आपल्याला उत्तरं मिळाले असतील आणि सगळेजण सॅटिस्फाय झाले असतील असं तरी मला वाटतं. परत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोघांसाठी. सृजनचे कार्यक्रम वेळेच्या चौकटीत असतात, त्यामुळे आता थांबणे आवश्यक झालेले आहे. सृजनच्या विनंतीला मान देऊन श्री बंडू जठे इथे आले, एकताताई इथे आले, त्यांचे आभार मी मानते दोघांचे. आणि तुम्हा सर्व मायबाप वारकऱ्यांचे पण आभार मानते. व्हॉइस ऑफ मेलोडीने शतक गाठावे असं मी भरभरून शुभेच्छा देते बंडू जेठे यांना. आणि पुढील महिन्यात एका वेगळ्या विषयावर कार्यक्रम घेऊन येण्याची ग्वाही देत मी शरयू संजीवनी अविनाश कुबेर आपला निरोप घेते. धन्यवाद. शुभरात्री.